हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात सध्या पेट्रोल डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहावयास मिळत आहेत। विशेष म्हणजे सध्या हळद, गहू, हरभरा काढणी चालू असताना डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। आजच्या आधुनिक काळात शेतीची बहुतांश कामे ट्रॅक्टर, हार्वेस्टर, मळणी यंत्रांच्या सहाय्याने केली जातात, परंतु मागील काही दिवसापासून डिझेलचा तुटवडा झाल्यामुळे शेती काम करणारी यंत्रे बंद पडली असून शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे। देश पातळीवर इंधनाचा तुटवडा नसल्याचे सरकार सांगत आहे, तरी स्थानिक स्तरावर पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचे चित्र आहे। पश्चिम आशियातील तणावामुळे इंधन टंचाईच्या अफवा पसरल्याने अनेकांनी इंधनाचा साठा करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे। अनेक ठिकाणी संतप्त शेतकऱ्याने इंधन पंपावर प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला। डिझेल नाही, तिथं शेतामध्ये गव्हाची मशीन आहे, डब्यामध्ये डिझेल नाही म्हणते, त्यानं मला ठाण्यामध्ये टाकलं। हा हा याला पेट्रोल टाकलं संपलं काय? या पुरे भात खाणार होत काय? बरं तुम्ही पुरे भात खाणार होत काय? याच्या चपाती किती खाणार या? हा समजा आमच्या शेतातलं गहू, तांदूळ। प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन शेती कामासाठी प्राधान्याने डिझेल उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे। जनसावली न्यूज, वसमतसाठी बाळासाहेब कांबळे।